नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही पाहू शकता अगदी टम्म फुगणारी अशी पुरणपोळी प्रकार हा चपातीचा आहे. तर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. यामध्ये मी 4 प्रकारे चपाती तुम्हाला दाखवलेली आहे. अगदी कोणालाही जमेल किंवा कोणाला नाही जमत त्यांना सुद्धा ह्यातला एक प्रकार तरी तुम्हाला नक्कीच जमणार आहे तर चपातीचा. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला समजणार आहे की आपल्याला कुठल्या प्रकारे चपाती याच्यामधले येईल. तर तुम्ही पाहू शकता ही टम्म अगदी फुगलेली आहे, मऊ आणि लुसलुशीत चपाती. आणि कोणत्या चपातीचा किती पदर फुटतात ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज चपाती फुगवण्याचे काही प्रकार दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवते आहे. आता ह्या लाटी करून घ्यायची आपल्याला, जे पारंपरिक पद्धतीने सगळीकडे स्त्रिया रोज अशा पद्धतीने बनवतात तो प्रकार मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवणार आहे. अशी थोडीशी लाटी लाटून घेतली, त्यावरती तेल टाकायचं आणि इथे असं त्रिकोण करून याला आपलं छान असं स्मॅश करून घ्यायचं. आता ही लाटी आपण गोल आकारामध्ये लाटून घेणार आहोत. आता ही आपली चपाती लाटून तयार झालेली आहे, जे की पहिला प्रकार आहे. आता इथे मी तुम्हाला भाजून दाखवते की आपले जी रोज बनवता चपाती ती कशा प्रकारे फुगते आपली चपाती, हे पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. प्रत्येक प्रकार हा लाटून झाल्यानंतर मी तुम्हाला कशा प्रकारे फुगतो हा पण दाखवणार आहे. आणि एक चपाती आहे तो पुरणपोळीसारखा पूर्ण फुगतो तो सुद्धा दाखवणार आहे. तर आता इथे आपल्याला पहिल्यांदाच तेल लावून घ्यायचंय, म्हणजे चपाती मऊ होते. अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे. तर हा प्रकार आहे आपला पहिला. तर पाहू शकता तुम्ही किती छान चपाती फुगलेली आहे. पहा, अगदी छान प्रकारे ही चपाती फुगलेली आहे आणि खरपूस अशी भाजून घेतलेली आहे मी. तर आता हा दुसरा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. अशी लाटी सरळ अशी लाटून घ्यायची आणि याला इथे तेल लावायचं आहे सगळीकडे आणि याला मधोमध बरोबर असं दुबळून गोल आकार करून घ्यायचा आहे आणि इथे थोडं थोडं असं पीठ टाकायचं आहे. हा आपला दुसरा प्रकार आहे, पण याला जास्त पदर सुटत नाहीत, जे की मी पहिल्या याच्यामध्ये दाखवलं होतं तशा प्रकारे. आता हा प्रकार तर सगळ्यांना जमणार आहे, का तर हा गोलच आपला लाटी घेतल्यासारखं वाटतो, त्याच्यामुळे याची गोल चपाती एकदम छान येते. आता ही सुद्धा मी लाटून घेणार आहे. तर आता इथे आपली चपाती गोल झालेली आहे. आता इथे आपण तव्यामध्ये शेकण्यासाठी ठेवणार आहोत. पहा तुम्ही ही चपाती सुद्धा कशी फुलते. आता इथे सुद्धा आपण पहिल्यांदाच तेल लावून घेणार आहोत. आता इथे सुद्धा पलटी मारून मी तेल लावणार आहे. तर आता पाहू शकता ही चपाती आपली संपूर्णपणे फुगते. पण याच्यामध्ये जसं की आपण पहिलं त्रिकोण केलं असतो तसं प्रमाणे पापुद्रा काय याच्यामध्ये 3 पदर ते सुटत नाहीत, फक्त 2च पदर सुटतात. तर ही आहे दुसरा प्रकार. हा चपातीचा प्रकार जो आहे तो लवकर कडक होतो आणि पहिला प्रकार आहे तो जास्त मऊ होतो. पाहू शकता याला 2च पदर सुटलेले आहेत तुम्ही बघा. चला आता तिसरा प्रकार बघूया. आता हा तिसरा प्रकार आहे, याला थोडंसंच लाटी जास्त लाटून घ्यायची आहे, जास्त नाही, एवढंच असं हलक्या हाताने घ्यायचं आहे लाटून. आता याच्यावरती आपल्याला तेल लावायचं आहे आणि हा प्रकार आहे पुरणपोळी प्रकार आहे, जे की पुरणपोळीसारखं आपल्याला या लाटीला करायचं आहे, पुरण भरल्यासारखं. असं पुरण भरल्यासारखं करून घ्यायचं आहे.
तर तुम्ही पाहू शकता ही सुद्धा लाटी गोलच आहे. याचं सुद्धा आपल्याला गोलच चपाती होणार आहे. तर याला सुद्धा असं मी गोल आकारमध्ये लाटून घेणार आहे. सगळ्या कडा याच्या लाटून घेतलेल्या आहेत मी. पूर्ण चपातीच्या सुद्धा अशा कडा लाटून घ्यायच्या म्हणजे चपाती छान होते. आता ही चपाती आपण टाकणार आहोत आणि गॅस थोडा लो करणार आहोत, जास्त वाढणार आहोत. आता याला सुद्धा मी तेल लावून घेणार आहे पहिल्यांदाच. तर ही चपाती जी आहे सेम आपल्या पुरणपोळीसारखी फुगते. तुम्ही पाहू शकता जशी आपली पुरणपोळी टम्म फुगते तशा प्रकारे फुगते ही चपाती. असं वाटतं की आपण ही पुरणपोळीच केलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. हा आहे पुरणपोळी प्रकार चपातीचा. अशा प्रकारे पुरणपोळी चपातीचा प्रकार सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने असा शिकू शकता आणि करू शकता. ही चपाती अगदी पटकन होते आणि एकदम छान दिसते. फक्त सुद्धा चारी बाजूने पूर्ण गोल आकारामध्ये. आता हा जो प्रकार आहे तो पहिल्या प्रकारासारखाच आहे चपातीचा, पण याच्यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकणार आहोत. तर याच्याने फरक काय होतो ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आता याला सगळ्या बाजूने इथे पीठ लावून घेणार आहे आणि याच्यावरती काही स्त्रिया पीठ टाकतात. इथे सुद्धा पीठ टाकून घेणार आहे मी. बऱ्याच जणांना असं त्रिकोण केलेली चपाती ही गोल प्रमाणात येत नाही. हे असं करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ही सुद्धा मी गोल लाटून घेणार आहे. तर याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता मध्ये पीठ टाकल्यामुळे बघा सगळीकडून चपाती ही फुलते आणि याला पापुद्रा सुद्धा खूप छान येतो. जिथे आपली चपाती थोडीशी हवा सोडली तर आपल्याला थोडंसं उलटरीने दाबायचं आहे. तर आपली चपाती पूर्ण अजून गोल फुगते. पहा किती छान खमंग चपाती अशी आपली झालेली आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून कशा प्रकारे चपाती येते किंवा तुम्हाला येतच नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. अगदी पीठ मळण्यापासून ते चपाती फुलवण्यापर्यंत तुम्हाला व्हिडिओ मी पूर्ण दुसरा बनवीन. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.